नमस्कार, मी देव शेजूळ. एमसेन न्यूजच्या अजेंडा विधानसभा निवडणुकीच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अवघ्या काही दिवसांवरती निवडणुका आहे. विधानसभेची सगळीकडे तयारी सुरू झाली आहे आणि ज्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या ज्या काही जागा चर्चेच्या असणार त्यातले फुलंब्री विधानसभा मतदारसंघ मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघात जे भाजपकडनं इच्छुक आहेत असे सुहास भाऊ शिरसाटच आपल्यासोबत आहेत. सर, आपलं खूप खूप स्टुडिओमध्ये स्वागत आहे. सगळ्यात पहिलं तर आपण प्रथम नगराध्यक्ष आहात फुलंब्रीचे आणि भाजपचे आता जिल्हाध्यक्षही आहात. सगळ्या पार्श्वभूमीवर तिकीट कुणाला मिळेल हा नंतरचा विषय असेल, कारण खूप सारे इच्छुक आहेत आणि सगळ्याच पक्षांमध्ये आहे जे आहे ते. त्यामुळे त्याबद्दल पक्ष निर्णय घेईल सगळ्याचे आहेत. पण तुम्ही निवडणूक लढावी, तुमचा नेमका काय अजेंडा आहे? पक्षाला संधी दिल्यास काय वाटतं, कशासाठी निवडणूक लढवत आहे? खरं तर निवडणूक लढवणे हा माझा भाग नाहीये. तर मी काम करत राहणे आणि मग पक्ष म्हणून मी ज्या जबाबदार पदावर काम करतोय, जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय आणि विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून सुद्धा मी या ठिकाणी काम करतोय. त्याच्यामुळं पक्ष निर्णय घेईल त्यावेळेस ती जर त्यांनी सांगितलं, आदेश दिला की निवडणूक लढवायची, 100% लढवणार. पण इच्छुक म्हणूनच तो विषय काही माझ्यासाठी महत्वाचा असणार नाहीये. मी काम करणं हा महत्वाचा विषय असतो. पक्षासाठी काम करत राहता, ते करत राहाल, काम करणार, लोकांसाठी काम करणार. दुसरं सगळ्यात सुरुवात करूया आपण की ज्या मेन मुद्दे आहेत त्याच्यापासून, की सुहास शिरसाट हे नाव फुलंब्रीत सगळ्यांना माहिती, जिल्ह्यात सगळ्यांना माहिती. तुम्ही कधी पहिल्यांदा राजकारणात आले? राजकीय कशी तुमची जडणघडण आहे, कशी काय सांगाल मराठवाड्यातल्या लोकांना? मी ॲक्च्युअल 2000ला मी सुरुवात 2000लाच मी राजकारणात सक्रिय राजकारणामध्ये आलो आणि तो विषय होता, ग्रामपंचायत निवडणुका लागलेल्या होत्या आणि फुलंब्रीसारख्या एका जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणता येईल आणि तिची निवडणूक होते. आणि खऱ्या अर्थानं माझा काही विषय नव्हता, राजकारण हा माझा विषय नव्हता. मी स्पोर्ट्समॅन होतो. कॉलेज करत असताना माझा विषय हा देश सेवा करण्याचा होता, हा निश्चित होता. परंतु तो ह्या पद्धतीचा नाही, तर तो मिलिटरीच्या माध्यमातून करावा अशी माझी एक कल्पना होती. परंतु काही माझ्या कारणामुळं मला ते नाही करता आलं आणि मग नंतर लोकांच्या आग्रहास्तव मी राजकारणाशी संबंधित झालो. लोकांनी मला सुरुवात लोकांनी आग्रह केला आणि त्याच्यामुळे मला ग्रामपंचायत लढवावं लागली. तिथून माझी खरी सक्रिय राजकारणात सुरुवात झाली. 2000 ग्रामपंचायत लढवल्याची फुलंब्रीची होती. त्याच्या पुढचं इलेक्शन कुठलं होतं? ते मी ग्रामपंचायतच्याच निवडणुका लढलो सुरुवातीला. त्यानंतर मी कारखान्याची सहकार क्षेत्रामध्ये पण काही निवडणुका लढवल्या. मग ती भूविकास बँकेची निवडणूक असेल, सहकारी तत्वावर चालणाऱ्या देवगिरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असेल, मार्केट कमिटीला मी संचालक म्हणून त्या ठिकाणी काम केले. ह्या सगळ्या निवडणुका मला नंतर लढवा. फुलंब्रीचा जे आहे ग्रामपंचायत ते नगर परिषद एक मोठा प्रवास होता. पहिले नगराध्यक्ष होते, त्या प्रवासाबद्दल किंवा मग ती झाल्यावरती काय काय अडचणी आल्या त्याबद्दल काय? मला एक आनंद या गोष्टीचा आहे की मी जनतेमध्ये काम करत असताना मी माझी कधी झालो नाही. माझी याच्यामुळे झालो नाही की मी शेवटचा सरपंच आहे त्या फुलंब्री गावचा आणि पहिला नगराध्यक्ष आहे. त्याच्यामुळे मी जीवनामध्ये मी कधी माझी होणार नाहीये आणि मला त्याचा आनंद याच्यासाठी आहे की मी लोकांच्या मध्ये काम करत राहणार आणि त्याच्यात मी माझी होणार नाही. तो शब्द इथेही लागू झाला मला. तर जर फुलंब्रीतनं आता विचार केला आपण सगळ्याचे तर ते खूप लोक म्हणजे तुमच्याही पक्षातनं खूप जण इच्छुक आहेत की आणि पक्षाचं काम चांगलं असेल कदाचित, त्यामुळे इच्छुकांची एक मोठी यादी असेल जे ते. कारण संभाजीनगर जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघाचा विचार केला असता एक इच्छुकांची मोठी यादी आहे ती, त्यात फुलंब्रीची यादी, फुलंब्री भाजपाची यादी जरा जास्त मोठी आहे. काय त्या लॉजिक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला कसं बघता? जे फुलंब्रीमध्ये इच्छुकांची यादी मोठी असणं म्हणजे कोणत्याही पक्षामध्ये तिकिटासाठी मागणी होणं आणि ती जास्तीच्या प्रमाणात होणं म्हणजे त्या पक्षाची ताकद तिथं जास्त असते. हा त्याच्या पाठीमागचा मी जे मानतो तो त्याची शक्ती, त्याची ताकद मोठी आहे. आणि ही ताकद निर्माण करण्यामध्ये या मतदारसंघामध्ये काम करणारे जे माजी मंत्री, केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे असतील, माजी विधानसभेचे अध्यक्ष किंवा आत्ताचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना असतील, या दोघांचा हा मतदारसंघ आणि त्यांनी या मतदारसंघामध्ये एवढी कामं केली आहे, विकासाची कामं, लोकांची कामं एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेली आहेत की त्यामुळे लोक पक्षासोबत अटॅच झालेली आहेत. कार्यकर्ता पक्षाशी निगडीत आहे आणि मग त्याच्यामुळे ही संख्या वाढलेली. प्रत्येकाला त्या ठिकाणी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करावं अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे आणि एक ताकद पण पक्षाची मोठ्या प्रमाणात आहे. या दोघांचं वलय त्या मतदारसंघात आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही खूप शिस्तीतले कार्यकर्ता आहात. तुम्ही स्पष्ट बोलत नाहीये म्हणजे सगळ्याच्या मध्ये तुम्हीच मला तिथं कसं बघतात, तुम्हाला तिकीट मिळेल मागताय कसं काय?
मी खरं तर हे बघा, मी पक्ष इच्छुक तर ठीक आहे, पक्ष कुठलंही काम करायचं तर आम्ही हा विचार करत होतो. नाना ज्यावेळेस विधानसभा या ठिकाणी लढत होते त्यावेळेस मी कधी विचार केला नाही की मी या पदाचा दावेदार असू शकतो किंवा या पदावर मी लढू शकतो, हा विचार मी कधी केला नाही. कारण आम्हाला ज्यावेळेस नाना लढायचे तर नाना जिंकून आल्यानंतर आम्ही जी कामं करू शकायचो, माझ्यासारखे असे असंख्य कार्यकर्ते होते की जी आमदारापेक्षाही मोठी कामं करून नानांच्या माध्यमातून करून आणत होती. म्हणजे नाना आमदार व्हायचे परंतु खाली आम्ही भरपूर जण असे असायचो, एक आमदार नाही, आम्ही जवळपास जे कार्यकर्ते प्रमुख होती सर्व आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करायचे. त्याच्यामुळं तो एक आनंद वेगळा होता. त्याच्यामुळे तो विचार कधी केला नाही. परंतु आता जर पक्षाने नानांना राज्यपाल म्हणून गेल्यानंतर ती पोकळी निर्माण झालेली आता या ठिकाणी, ती पोकळी भरून निघणं शक्य वाटत नाही. परंतु त्या जागेवर आता पक्ष कुणाला तरी पुढं करणार आणि मग त्यामुळे पक्ष ज्याला जबाबदारी देणार त्याच्यासोबत पक्ष म्हणून मी राहणार. मला दिली जबाबदारी तरी माझी पूर्णपणे तयारी असणार आणि कुणाला दिली तरी त्याच्यासोबत काम करण्याची तयारी असते. नक्कीच. म्हणजे वारंवार आपल्याकडे या फुलंब्री मतदारसंघ म्हणजे हरिभाऊ बागडेंचा उल्लेख येतो. त्यांनी खूप पहिल्यापासून बांधणी केली जनसंघाच्या काळापासून आणि मोठा केला. ते मतदारसंघामध्ये खूप कामं केली आणि ते विधानसभेचे अध्यक्ष राहिले. त्यानंतर आता राज्यपाल इतक्या मोठ्या पदावरती त्यांचं एक मोठं काम त्या भागामध्ये आहे. नाना गेल्यानंतर खूप माध्यमांमध्ये किंवा सगळीकडे चर्चा आहे की नानांचा वारसदार कोण, किंवा मग नाना नसल्यानंतर इलेक्शन, कारण ते सीट किंवा ती जागा भाजपची आहे आणि भाजपचा माणूस तिथं शोरशट निवडून येऊ शकतो अशी जी चर्चा आहे, खात्री आहे त्या मतदारसंघाबद्दल. त्यानंतर त्या मतदारसंघामध्ये नानांनी केलेली कामं, पण आता नाना राज्यपाल म्हणून गेल्यावरती जी पोकळी निर्माण झाली सगळीकडे, त्याकडे तुम्ही किंवा इतर सगळे भाजपाचे कार्यकर्ते कसं बघताय, काय नेतृत्व मिळेल? तुम्ही वारस म्हणून विचार केला, नानांचे वारस कोण असणार आहे? राजकारणामध्ये हा भाग मला नगण्य वाटतो. त्याला काही मी महत्व देत नाही, वारस म्हणून नाही. परंतु नानांचे स्वतःचे शब्द आहेत की मला पक्ष तिकीट देत होता, मी पक्षाचा काम करत होतो आणि येणारा जो असेल तो माझा वारसदार नव्हे, तो पक्षाचा उमेदवार असेल. त्याच्यामुळे तो विषय नानांना सुद्धा मान्य नाही. नाना सुद्धा हा विचार करतात की पक्ष ठरवेल आणि पक्ष ज्याला जबाबदारी देईल, मला पक्षाने जबाबदारी दिली होती, मला काम करण्याची संधी दिली, ज्याला कोणाला पक्ष संधी देईल त्याच्यासोबत नाना सुद्धा असतील, आम्ही पण असू. आता ज्या लोकसभाच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जालना मतदारसंघामध्ये, लोकसभेच्या मतदारसंघात तुमचा फुलंब्री विधानसभा मतदारसंघ येतो. जालन्यामध्ये 4 टर्म जे रावसाहेब दानवे एक मोठं नाव आहे राज्यातलं, केंद्रीय राज्यमंत्री राहिले, त्यांचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास थोडासा दुणावला आहे. काँग्रेसच्या याच्यामध्ये काय म्हणता येईल, त्यांना ती जागा मिळेल असं वाटतंय. तुम्ही खूप लोक सगळे ग्राउंडला काम करताय भाजप, पण ते काँग्रेसचा विजय झालाय, कसं बघताय? आपण ते पराभव झाला हे आम्ही मान्य करतो आणि त्यामध्ये आम्ही ते मान्य करत असताना ते आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा आम्ही कमी पडलो असं नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला वाटतं. त्याचं कारण आहे की आम्ही जे केलं ते लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्यामध्ये कमी पडलो. जे सत्य होतं ते लोकांना सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि आमचे विरोधक त्या ठिकाणी जे खोटं होतं, पण आपण बोलतो जशी म्हण आहे जुनीची, खोटं पण रेटून बोल, खोटं बोल रेटून बोल, त्या पद्धतीची जी भूमिका त्यांनी घेतली आणि त्यांनी त्याच्यावर फोकस केला आणि त्या कारणानं एक ॲक्सिडेंटल हा पराभव आहे. आणि त्यातल्या त्यात फुलंब्री विधानसभेमध्ये जी लीड त्यांना मिळाली ती त्याच पद्धतीची आहे असं मला वाटतं. ती आम्ही भरून काढू, ते काही शंका नाही. विधानसभेला चित्र बदलेल 100% बदलेल, काय विषय नाही त्याच्यामध्ये. जो गॅप पडलाय किंवा सगळ्याच्या झाला ऍक्सिडेंटल आहे तो म्हणजे काम म्हणून नाही. तुम्ही दिशा बघा, या मागच्या मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले होते मागच्या टर्ममध्ये आणि या पिरियडमध्ये नाना विधानसभेचे अध्यक्ष आणि त्यानंतर दानवे साहेब हे केंद्रीय मंत्री होते आणि त्यांनी जी कामं केली या मतदारसंघामध्ये ती म्हणजे न होणारी कामं त्या ठिकाणी झालीत. ते रस्त्यांच्या माध्यमातून असेल, सभागृहांच्या माध्यमातून असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल किंवा मग सिंचनाचा विषय असेल, ही एवढी तुम्ही जर आज मला अभिमान आहे, माझ्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही चक्कर जर मारला तर एक वेगळं रूप त्या ठिकाणी दिसतं. आजही आम्हाला एवढं मागच्या वर्षाच्या काळामध्ये पिण्याच्या पाण्यासाठीचं खूप दुर्भिक्ष होतं, परंतु आमच्या फुलंब्री विधानसभेला मतदारसंघाच्या बाहेर पाणी आणायला नाही जावं लागलं. आम्ही आमच्याच ठिकाणी ती पाण्याची उपलब्धता केली, ती फक्त नानांमुळे आणि दादांमुळे. म्हणजे तो विकास जो आहे तो विकास आम्हाला नक्कीच परत रिटर्न आम्हाला आलेल. काँग्रेसचा आत्मविश्वास का वाढलाय, त्याच्याकडे कसं बघतात विरोधक म्हणून तुमच्या विरोधकांचा?
त्यांच्या डोक्यामध्ये जे आहे असेल ते कदाचित असं असू शकतं की आम्ही लोकसभेला आम्ही पराभव केला, आम्ही जिंकलो, या ठिकाणी आमची एवढी लीड, आम्हाला मोठ्या प्रमाणात लीड मिळाली, हे असू शकतं. परंतु मागचे इतिहास आहे, आता प्रत्येक वेळेस लोकसभेला जे होतं तेच विधानसभेला होतं असं नाहीये. जर तुम्ही आता निवडणूक लढवत आहे, सगळ्यात इतकं दिवस काम करताय, फुलंब्री विधानसभा मतदारसंघ तुम्हाला सगळ्या माहिती आहे, जर पक्षाने संधी दिली, निवडून आलात आणि म्हणजे विजय झालात, लढलात आणि विजय झालात, तर सगळ्यात पहिलं जे काय अजेंडा आहे, कुठल्या गोष्टींवरती काम करायला आवडेल किंवा कुठल्या गोष्टी मनात धरून सध्या काम करता येतो? आमच्याकडं जो आहे तो रस्त्यांची जी राहिलेली कामं आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत, परंतु तरीही आमचे जे इंटरनल जे काही आहेत ते एक महत्त्वाचा विषय आहे. आणि सिंचनाच्या बाबतीमध्ये आम्हाला आणखी थोडंसं पुढं जायचं आहे. त्याच्यानंतर आमचा एक या मतदारसंघामध्ये देवगिरी सहकारी साखर कारखाना येतो, आणि तो जर आमचा सुरू झाला किंवा त्या माध्यमातून जर काही करता आलं तर तो एक महत्त्वाचा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा विषय असणार आहे, तर तोही एक करणं गरजेचं असणार आहे. आणि जो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ काही भाग शहरी येतो, म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातले जवळजवळ 10 वार्ड आहेत, फुलंब्री शहर त्याच्यामध्ये आहे, आणि मग ग्रामीण भाग पण आहे. ग्रामीण भागामध्येही आणखी काही डोंगराळ भागही आहे आणि काही सपाटीकरणाचा भाग आहे. म्हणजे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून काम, असं विशिष्ट एखादं काम पकडून आम्हाला या मतदारसंघात नाही जाता येईल. त्या भागाप्रमाणे आम्हाला कामाची दिशा त्या ठिकाणी ठेवावं लागेल. फुलंब्री शहराबद्दल काय विचार आहे तिथलं तुमच्या सगळ्या नगरला, तिथं काय करता येईल अजून तुम्हाला? असं फुलंब्री शहरामध्ये जो आहेत आता एक आमची पाणी पुरवठा योजनेचं एक काम सुरुवात झालेली आहे, आणि ते काम पूर्णत्वाकडे जाईल हा सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी भाग असेल. ते जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस आपण त्या फुलंब्री शहरामध्ये आपण लोकांना जी सुविधा, जी भौतिक सुविधा म्हणतो आपण, त्या देण्यामध्ये आपण महत्त्वाचं हे ठरू शकतो, तो भाग महत्त्वाचा ठरू शकतो. आणि सिंचनाच्या संदर्भात म्हणलं जरी, शहर जरी म्हटलं तरी, आज फुलंब्री तालुक्यामध्ये मागच्या वर्षभराच्या काळामध्ये एवढं सिंचनाचं काम झालंय की फुलंब्री शहरानं अर्ध्या फुलंब्री तालुक्याला टँकरने पाणी पुरवठा केला. हे सदनतेचं एक उदाहरण आहे. आता 2 दिवसापूर्वी अमित शहा इथं होते महाराष्ट्रात, आणि सगळ्यांच्या ज्या बैठका सगळ्या केल्या, बूथ प्रमुखांवरती, पन्ना प्रमुख सगळी जबाबदारी दिली. पक्ष बांधणीचं काम तुमच्या तालुक्यात कसं सुरू आहे? पक्ष बांधणीचं काम, नाना या विधानसभेचे आमदार होते, आणि त्याच्यामुळं नानांनी जी शिस्त लावून दिली पक्षाला पक्ष बांधणीच्या कामामध्ये, तर ती शिस्त अगदी व्यवस्थित आहे. आमची ज्या पद्धतीनं पक्षाने बांधणी करायला सांगितली ती पूर्ण आमची बूथ स्तरापर्यंत, म्हणजे एका बूथवर आम्ही 11ची समिती असेल किंवा मग 1+30 आमचा जो पेज प्रमुख असेल, इथपर्यंतच्या आमच्या समित्या तयार आहेत. त्याच्यामुळे एका बूथवर म्हणजे 1000 वोटच्या पाठीमागे आमचे जवळपास 41 कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी काम करू शकतात, काम करतात. ती विधानसभा कधी उद्या लागला तर तुमची तयारी 100% पक्षाची पूर्ण झाली, लगेच आज डिक्लेअर झालं तरी आम्ही उद्या तयार आहोत निवडणूक लढण्यासाठी. एक शेवटचा महत्वाचा प्रश्न घेतो, आणि त्याच्यानंतर की या सगळ्यामध्ये सर, आपण त्या सगळ्यांवरती बोलतो की खूप कार्यकर्ते आहेत, खूप इच्छुक आहे, खूप रेस आहे सगळ्या याच्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये, हा राजकीय प्रश्न आहे. या सगळ्यामुळे तिथलं अंतर्गत राजकारण वाढतंय भाजपला, असं वाटत नाही की सगळे आपल्या पद्धतीने विकासाचं काम करतात? नाही, हा आमचा पक्ष हा घराणेशाहीवर चाललेला नाही. त्याच्यामुळं जो विषय आहे तर तो प्रत्येकाला त्या ठिकाणी तिकीट मागण्याचा अधिकार लोकशाहीने दिलाय, तो आमच्या पक्षातही आहे. त्याच्यामुळं प्रत्येकजण आपापल्या परीनं काम करत आहे. उलट मी तर म्हणेल, इच्छुकांची संख्या जास्त वाढल्यामुळं जे प्रश्न आहेत मतदारसंघामध्ये, वेगवेगळे प्रश्न, आम्ही फिरतोय, आता प्रत्येकजण फिरतोय, आम्ही एकत्रित पण फिरलो. आमच्या पक्षात असं कुठंच घडलं नाही की सगळे इच्छुक एकत्रितपणे फिरले, परंतु आमच्या मतदारसंघामध्ये ते झालं. आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही सगळे इच्छुक एकत्रितपणे फिरलो, आणि लोकांचे प्रश्न पण आम्हाला त्या ठिकाणी कळाले. म्हणजे इच्छुकांची संख्या वाढल्यामुळं लोकांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचत आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही फिरतोय, म्हणजे जास्त संपर्क आमचा त्या ठिकाणी होतोय. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय की आपण मागणी करू, कामही करू, आपण लोकांपर्यंतही जाऊ, परंतु पक्ष जे ठरवल, जो उमेदवार पक्ष देईल त्या उमेदवाराच्या सोबत आम्ही सगळ्यांनी राहण्याचं ठरवलं. त्याच्यामुळं तो विषय असणार नाही आमच्या संदर्भामध्ये. एक जो कोणी तिकीट घेईल त्याच्यासोबत सर्व असतील, आणि आम्ही विजयाकडे त्याच दिशेने जाऊ. खूप सांगोपांग आपण चर्चा केली आहे, तुमची सगळी मतं केली आहेत, आणि फुलंब्री मतदारसंघात तुम्ही भाजपकडनं नक्की दावेदार आहात.
कारण आम्ही ज्या सगळ्याकडे बघतोय सगळ्या याच्यात म्हणजे जसं 10-12 इच्छुक याच्यात त्यातले प्रमुख दावेदार आणि त्याच्यामध्ये या तिकीट तुम्हाला मिळेल जे असं दिसतं सगळ्या याच्यावरनं. तिकीट मिळाल्यानंतर आता समोर जाताना मी या मुलाखतीचा शेवट करतोय. अगदी थोडक्यात 2च मुद्दे की काँग्रेसच्या आत्मविश्वासाला कसं उत्तर द्याल आणि त्यापेक्षा की तुमचा अजेंडा जो आहे निवडणुकीचा एका वाक्यात. आता मी थोडंसं बोलतो त्याच्यामध्ये तुम्ही दावेदार हा शब्द वापरला आणि हा दावेदार हा शब्द इच्छुकापेक्षा मला तो योग्य वाटतो आणि त्याच्यामुळं पक्ष ज्या पद्धतीने हे करेल तर तो दावेदार हा शब्द त्याच्यामध्ये माझ्यासाठी लागू होईल असं मलाही वाटतं. आणि तुम्ही जे विरोधकांचं बोलले काँग्रेसचा जो आत्मविश्वास वाढला जो मागच्या निवडणुकीमुळं तर त्याला नक्कीच या ठिकाणी त्यांनी भ्रमात राहू नये. तो विषय होता. मी अगोदर सुरुवातीलाच बोललो की तो ऍक्सिडेंटल होतं. हे ऍक्सिडेंटल विषय संपलेला आहे आता परत परत ते होणार नाही. खोटं बोललेलं आता चालणार नाही. आता जे सत्य आहे ते लोकांच्या लक्षात यायला लागलं. आम्ही लोकांच्या मध्ये फिरायला लागलो. आम्ही त्या पद्धतीने आम्ही काम करू. लोकांना सत्य आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि त्या माध्यमातून आम्ही परत रिपीट येऊ. काही विषय होणार नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं काँग्रेसने भ्रमात राहू नये. आम्ही नक्कीच विजय त्या ठिकाणी संपादन करू. नक्कीच तुम्हाला विजयासाठी आणि सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आभार. आपण आलेत आणि आपले मत परखडपणे मांडले त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू.